7,000ची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकासह शिपास अटक, खाजगी इसम पडला सोलापूर। तक्रारदार यांना गावरान प्रमाणपत्र देण्यासाठी 10,000 रुपयाची मागणी करून तडजोड अंती 7,000 रुपये लाच स्वीकारताना चिंचोली काठीच्या ग्रामसेवकासह ग्रामपंचायत शिपाई या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागाने रंगेहात पकडले। यातील खाजगी इसम मात्र अँटी करप्शनच्या तावडीतून पळून गेल्याची माहिती मिळते। संतोष कुमार नागनाथ वाघ, वय 37 वर्षे, पद ग्रामसेवक, ग्रामपंचायत चिंचोली काठी, राहणार गवत्या मारुती चौक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, व परशुराम रवींद्र पाटोळे, वय 35, पद शिपाई कंत्राटी कर्मचारी, ग्रामपंचायत चिंचोली काठी, राहणार चिंचोली काठी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। खाजगी इसम सुधीर लांडगे, वय 48 वर्षे, राहणार सावळेश्वर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर यांच्या विरोधात 7,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्यावरून मोहोळ पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे।